पण जन्म आणि मरण हे तुमच्या आणि माझ्या हातात नाही, हे प्रारब्ध संचित आणि क्रियमान याच्या हातात आहे. आपलं जसं प्रारब्ध असेल, प्रारब्ध संचित आणि क्रियमान जसं असेल तसं आपलं जन्म आणि मरण हे आपल्या हातात असतं. आपण मुळात ज्या वेळेला जन्माला येतो, जन्माला येत असताना आपण स्त्री म्हणून जन्माला यावं का पुरुष म्हणून जन्माला यावं हे तुमच्याही हातात नसतं, हे माझ्याही हातात नसतं. जन्माला आल्यानंतर आपण श्रीमंत घरात यायचं का गरीब घरात जन्माला यायचं हे तुमच्या हातात नसतं, हे माझ्याही हातात नसतं. आपण कोणत्या कुळात जन्माला यायचं हे तुमच्याही हातात नसतं, हे माझ्याही हातात नसतं. जन्माला आल्यानंतर आपण गरीब घराण्यात जन्माला यायचं का श्रीमंत घराण्यात जन्माला यायचं हे तुमच्याही हातात नसतं आणि माझ्याही हातात नसतं. पण आपण जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी, परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी, म्हणून शेवट गोड होण्याकरता प्रत्येकाची धडपड आहे. पण सर्वसामान्य माणसांचा शेवट चांगला झाला, पण चांगल्यांचा शेवट थोडा वाईट झाला. कारण आपल्या कर्मानुसार जन्म आणि मरण अवलंबून असतं. ऐका, चांगल्यांचा शेवट चांगला झाला, पण चांगल्यांचा शेवट वाईट झाला. आपण या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं जमलेलो आहोत, म्हणून आपण त्याच अनुषंगानं चिंतन मांडणं हे योग्य आहे. विठाला विठाला संयोजकांना विनंती आहे, 11:15 वाजलेत. कीर्तन फक्त किती वाजता संपवायचं फक्त मला संयोजकांनी सांगा. किती? एक. विठाला विठाला जर शेवट कसा व्हावा या मुद्द्यावर आपण जर बोललो तर अयोध्येचा राजा दशरथ, सूर्यवंशात जन्माला आलेला राजा दशरथ अयोध्येचा राजा आहे. रघुकुलात जन्माला आलेला राजा आहे. पण तो राजा 3 पत्न्या त्या राजाला आहेत, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. पण 3 पट्ट राण्या आहेत. अयोध्येचा राजा आहे राजा दशरथ, पण पोटी एकही संतान नाही. पण त्या राजानं विचार करावा, कुठंतरी जीव कर्मावा, म्हणून त्या राजानं जंगलात जावं, रानावनात जावं, शिकार करावी. म्हणून तो राजा दशरथ जंगलात जायचा आणि दुःख अंतकरणावधीमध्ये होतं. मी अयोध्येचा राजा आहे, रघुकुलात मी जन्माला आलोय, सूर्यवंशात मी जन्माला आलोय, पण 3 पट्ट राण्या असून मी अयोध्येचा राजा दशरथ असून माझ्या पोटी संतती नाही. हा खेद मनामध्ये कुठंतरी होता. आणि शास्त्र सुद्धा असं सांगतं, पुत्रहीनश्च मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. रात्रंदिवस दुःख होतं. तो उरासी घेऊन राजा दशरथ शिकारीला जायचा. एक दिवस राजा दशरथ शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर एका भल्या मोठ्या झाडावर तो राजा दशरथ जाऊन बसला, पण शिकार मिळत नव्हती. आणि बघता एका सरोवराच्या दिशेनं त्या राजाचं लक्ष गेलं का त्या सरोवरावर पाणी पिण्यासारखा बुडबुड असा आवाज येतोय. आणि त्या राजा दशरथानं त्या आवाजाच्या दिशेनं धनुष्याने लावलेला बाण त्या राजा दशरथानं त्या सरोवराच्या आवाजाच्या दिशेनं भिरकवला. आणि राजा दशरथाला वाटलं, दिवसभर कोणी सावध भेटलं नाही, आता मला सावध भेटलं, म्हणून त्या दिशेनं राजा दशरथानं बाण भिरकवला. आणि जसा बाण भिरकवला तसा आई ग असा आवाज झाला. तो अयोध्येचा राजा, सूर्यवंशातला राजा, रघुकुलातला राजा दशरथ. त्या दशरथानं विचार केला, कोणीतरी सावध नाही, पण कोणीतरी एका सुकुमार बालकाचा आवाज माझ्या कानावर आला. राजा दशरथानं धनुष्य खाली टाकलं, भाता खाली टाकला, आवाजाच्या दिशेनं सरोवराच्या दिशेनं राजा दशरथानं जावं. आणि राजा दशरथ जात असताना राजा दशरथानं पाहिलं का मी मारलेला बाण कोणत्याही प्राण्याला लागलेला नाही, तो एका सुकुमार बालकाला तो बाण लागलाय. राजा दशरथ जवळ गेला, त्या सुकुमार बालकाचं डोकं उचललं, मांडीवर ठेवलं, छातीत रुतलेला बाण त्या राजा दशरथानं काढला. आणि काढल्यानंतर त्या राजा दशरथ अयोध्येचा राजा आहे, पण तरीही तो राजा दशरथ त्या सुकुमार बालकाची माफी मागतो. बाळा माफ कर रे, बाळा माफ कर, चुकून माझ्याकडून तुला बाण लागला. पण त्या सुकुमार बालकाचं नाव होतं श्रावण बाळ. त्या श्रावण बाळानं सांगितलं, महाराज तुम्ही जरी मला ओळखत नसलात पण मी तुम्हाला ओळखतो.
महाराज, राजे, माझं नाव श्रावण, मी आता मरणार आहे. धारातीर्थी पडलोय, रक्ताच्या थारोळ्यात पडलोय, पण ऐका, कायद्याला सुद्धा शेवटची इच्छा पुरवावी लागती महाराज. माझी अंतिम इच्छा पुरवा. आणि समोर असलेल्या विशाल वृक्षाच्या सावलीला एक कावड आहे. त्या कावडीमध्ये माझी वृद्ध आई आणि वडील बसलेले आहेत. दोन्हीही डोळ्याने अंध आहे. त्यांना तहान लागली म्हणून मी घागर घेऊन त्यांना पाणी नेण्याकरता आलतो. तहानेनं व्याकुळ झालेले माझे वृद्ध अंध आई वडील आहेत. फक्त माझी अंतिम इच्छा एकच आहे महाराज, एवढं पाणी न्या घागर भरून आणि माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना पाजा. पण एक मिनिट ऐका महाराज, तुम्ही अयोध्येचे राजे आहात, तुमचा अनादर मी कधीच करणार नाही, मी मरणार आहे. पण जोपर्यंत माझी अंध आईवडील, वृद्ध आईवडील जोपर्यंत पाणी पित नाहीत ना, तोपर्यंत तुमचा श्रावण नाही, मी अयोध्येचा राजा आहे असं बोलू नका. पण तुम्ही जर सांगितलं श्रावण नाही, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे, तर तुमच्या हातून पाणी प्राशन करणार नाही. फक्त एवढ्या एका अटीवर माझ्या आईला, माझ्या बापाला, ते वृद्ध आहेत, अंध आहेत, नेऊन पाणी पाजा. आणि श्रावण बाळानं आई आई, बाबा बाबा म्हणून प्राणत्याग केला. राजा दशरथ सदगतीत अंतकरण झालं. श्रावण बाळ तसंच सरोवराच्या तीरावर ठेवला. पाण्याची घागर भरली आणि घागर भरून जड अंतकरणानं एक राजा आहे. राजानं प्रजेचं रक्षण करायचं असतं, पण माझ्या हातून हत्या झाली. निष्पाप सुकुमार बालकाचा अंत माझ्या हातून झाला. नजर चुकीनं हा खेद अंतकरणामध्ये होता. पाण्याची घागर घेतली, जड अंतकरणानं अयोध्येचा राजा दशरथजी निघाले आणि जवळ गेले. एका विशाल वृक्षाच्या सावलीला त्या श्रावण बाळाची वृद्ध अंध आई आणि वडील एका कावडीमध्ये, कारण तो श्रावण बाळ त्या वृद्ध आईला आणि वडिलांना काशी यात्रा करण्याकरता कावडीत घेऊन चालला होता. पण तिथं ते बसलेले होते. राजा दशरथ बोलत नाहीत आणि पानांचा आवाज आला. वाळलेल्या तडतड 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 असा आवाज आला. आणि आईनं आणि वडिलांनी सांगितलं, बाळा श्रावणा आलास. पण त्यांचा श्रावण नव्हता. आईनं सांगितलं, बाळा श्रावणा बोल ना. बापानं म्हणावं श्रावणा बोल, पण त्यांचा श्रावण नव्हता. त्यांना काय माहिती, वृद्ध अंध आई वडिलांना का श्रावण बाळ मारला गेला. आणि शेवटी वृद्ध अंध आईनं आणि वडिलांनी सांगावं, बाळा जोपर्यंत तू आमच्या बरोबर बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. रुसला, तुला पाणी आणण्याकरता लावलं, त्रास दिला, रुसला आमच्यावर. बाळा राग धरू नको रे, तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच नाही. बाळा श्रावणा बोल, तू जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही तुझ्या हातचं पाणी पिणार नाही. श्रावणा बोल. आणि अयोध्येचे राजे राजा दशरथाचा नाईलाज झाला आणि राजा दशरथजी बोलण्याकरता प्रवृत्त झाले. आणि राजा दशरथांनी सांगितलं, आईसाहेब, पिताश्री, पाणी घेऊन आलेला तुमचा मुलगा नाही, मी अयोध्येचा राजा, माझं नाव राजा दशरथ. तुमचा श्रावण बाळ माझ्या हातून मारला गेला. आणि जसा शब्द ऐकला श्रावण बाळाच्या आईनं, श्रावण बाळाच्या वडिलांनी, का तुमचा श्रावण माझ्या हातून मारला गेला. जशी वाघीण चवताळावी तशी त्या श्रावण बाळाची आई चवताळली. सांगितलं, राजानं प्रजेचं रक्षण करायचं असतं. आमच्या म्हातारपणाची काठी आमच्या हातून म्हातारपणातून हिसकावून घेतली. राजा, अरे धिक्कार असो राजा, धिक्कार असो तुझा. आमची म्हातारपणाची काठी आमच्या हातून हिसकावून घेतली आणि तुझ्या हातचं पाणी आम्ही पिऊ कधीच पिणार नाही. आम्ही प्राण त्याग करू राजा, पण तुझ्या हातचं पाणी आम्ही कधीच पिणार नाही. श्रावण 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 करता 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 त्या श्रावण बाळाच्या वृद्ध आईनं आणि बापानं प्राण सोडले. पण ऐका, जाता जाता त्या अयोध्येच्या राजाला शाप देऊन गेले. राजा ऐक, जसं आम्ही आमच्या मुलानं आमचं अंतकरण व्याकुळ झालं आणि पुत्र शोकानं जसं आम्ही मरतो, राजा ऐक, राजाचं कर्तव्य असतं प्रजेचं पालन करणं. पण आम्ही जसं अंतिम समयी पुत्र शोकानं मरतो ना, राजा तुला आम्ही शाप देतो. राजा ऐक, तू सुद्धा ज्या दिवशी मरशील, तू सुद्धा पुत्र शोकानेच मरशील. राजा हा तुला शाप आहे. अयोध्येच्या राजानं, राजा दशरथजींनी शाप ऐकला. अंतकरणामध्ये दुःख झालं.
पण नाण्याला दोन बाजू असतात. एका बाजूने आनंद झाला, 3 धर्मपत्न्या असून सुद्धा राजा दशरथाला मुलबाळ नव्हतं. पण राजा दशरथानं विचार केला, पुत्र शोकानं मी सुद्धा मरणार, पण मला ज्या अर्थी पुत्र शोकानं मरणार म्हणजे मला पुत्र प्राप्ती होणार. आणि झालंही तसंच. ज्या वेळेला कैकेयीनं वर मागून घेतला, स्वर्गामध्ये आक मोडला राजा दशरथाचा, कैकेयीने लावून धरला. राजा दशरथजींनी सांगावं, कैकेयी मी तुझ्यावर खुश आहे, आक मोडला, माझा रथ लावून धरला, माझा पराजय होणार होता, मला जय मिळाला, विजय मिळाला. कैकेयी तुला काय हवं ते पाठी मागून घे. त्या कैकेयीने सांगितलं, महाराजजी मला आज नको, योग्य वेळ आल्यानंतर मी मागेल. आणि मग ऐका, राजा दशरथजीला प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न असे पुत्र झाले. आणि एक दिवस राजा दशरथजींनी विचार केला, आता मी राज्य कारभार सोडायला पाहिजे आणि माझ्या रामाला गादीवर बसवायला पाहिजे. तयारी झाली. प्रभू श्री रामचंद्राच्या राज्याभिषेकाची तयारी चालू झाली. दुसरा दिवस उजडणार आणि दुसरा दिवस उजडल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र राज्याभिषेक होणार, राजगादीवर बसणार आणि राजा ही संज्ञा प्रभू श्री रामचंद्राला लागणार. पण आदल्या दिवशी घडलं वेगळंच. ज्या स्वर्गामध्ये राजा दशरथानं कैकेयीला सांगितलं, काय हवं ते मागून घे, पण उद्या प्रभू श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक आहे. राजा दशरथजींच्या जवळ कैकेयीनं आदल्या दिवशी मागून घेतलं, महाराज तुम्ही दिलेलं जे सांगितलंय ना वचन, ते वचन मला द्या. उद्या ज्या प्रभू श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक आहे ना, त्या प्रभू श्री रामचंद्रांना 14 वर्ष 14 दिवस वनवास द्या वचन. लक्ष्मणासह सीतेसह द्या वचन. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई परी वचन न जाई. रघुकुलाची रीत आहे, द्या वचन. दिलं वचन. उद्या प्रभू श्री रामचंद्राचा राज्याभिषेक होणार आहे. आदल्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांच्या कानावर बातमी पडली की माझ्या आईनं माझ्या बापाकडून राजा दशरथजीकडून वचन मागून घेतलंय, उद्या माझा राज्याभिषेक आहे, पण मला 14 वर्ष 14 दिवस वनवासाला जावं अशी माझ्या आईची इच्छा आहे. राजवस्त्र काढून ठेवले, आभूषण काढून ठेवले, वल्कल परिधान केले आणि प्रभू श्री रामचंद्र वनवासाला जाण्याकरता प्रवृत्त झाले. निघाले, शर्यू नदी करून पार करून पलीकडे गेले. आणि राजा दशरथजी प्रभू श्री रामचंद्राचा वियोग सहन नाही झाला. राम 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 रामा नको रे जाऊ, रामा नको जाऊ, रामा वनवासाला नको रे जाऊ, रामा नको जाऊ, राम राम राम. पण प्रभू श्री रामचंद्रांनी वडिलांना वचन दिलेलं होतं, ते पाळणं त्यांचं कर्तव्य होतं. प्रभू श्री रामचंद्र शरयू नदी पार केली आणि पलीकडे निघून गेले. पण राम 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 रामाच्या वियोगानं राजा दशरथानं प्राण त्याग केला. अयोध्येचा राजा आहे, प्रभू श्री रामचंद्रांचा बाप आहे. रघुकुलात सूर्यवंशामध्ये अवताराला आलेले राजा दशरथ, त्यांचा शेवट असा झाला. पण एक कर्माच्या अधीन असतं तसं जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणताय, तुमचा आणि माझा शेवट चांगला व्हावा याच्याकरता अट्टहास केला पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण.